नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। आपण शिक्षक पात्रता परीक्षेसाठी मानसशास्त्र या विषयाचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत। तुम्ही जर नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तसेच जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी प्लेलिस्ट बघा, प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते प्रबलनाचे उदाहरण आहे? सारिका, तू चुकीचे उत्तर सांगितलेस, तर हे या ठिकाणी येणार नाही आहे, कारण प्रोत्साहन द्यायचं आहे, प्रबलन द्यायचं आहे एखाद्या विद्यार्थ्याला। तर रवी, तुला उत्तर देता येणार नाही। राधिका, उत्तर देण्याची घाई करू नको। तर ऑप्शन नंबर 4 आहे की सुरेश, तू एकदम बरोबर उत्तर सांगितले आणि हेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे की प्रबलनाचं हे एक उदाहरण आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रेरणेच्या सिद्धांतानुसार शिक्षकाने विद्यार्थ्यांकडून कोणत्या अपेक्षा ठेवाव्यात? प्रेरणेचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांतानुसार शिक्षकाने विद्यार्थ्याकडून ज्या अपेक्षा ठेवाव्यात त्या वास्तविक ठेवाव्यात। इथं काल्पनिक, आदर्शात्मक आणि खूप उच्च या येणार नाहीत। यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी बालकाचा विकास केव्हापासून सुरू होतो? तर बालकाचा जो विकास आहे तो विकास प्रसूतिपूर्व अवस्था या अवस्थेपासून सुरुवात होतो, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, बहुविध बुद्धिमत्तेच्या सिद्धांतानुसार बालकाची पक्षी, झाडे, प्राणी ओळखणे व त्यांचे वर्गीकरण करून सूक्ष्मतर बाबी सांगण्यास कोणती बुद्धिमत्ता म्हणतात? तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे निसर्गविषयक बुद्धिमत्ता, ऑप्शन नंबर 4। यानंतर पुढील प्रश्न आहे, सहकार्यात्मक अध्ययनामुळे हुशार मुले ही अध्ययनात मागे राहणाऱ्या मुलांना मदत करतात, त्यामुळे काय होते? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण होते, अजिबात नाही। विद्यार्थ्यांमध्ये नैतिक गुणांचा विकास होतो का? हेही येणार नाही। तर विद्यार्थ्यांचे संपादन व आत्मसन्मान वाढतो, ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, चिंतन ही डॅश डॅश स्वरूपाची प्रक्रिया आहे। तर चिंतन ही बोधात्मक स्वरूपाची प्रक्रिया आहे, ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, अधिकांश व्यक्ती बुद्धिमत्तेने साधारण असतात, खूप कमी व्यक्ती मतिमंद व प्रज्ञावान असतात। हे विधान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर हे विधान जे आहे बुद्धिमत्ता व धार्मिक विभिन्नता याच्याशी संबंधित नाही। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बुद्धिमत्तेचे वितरण। यामध्येच अधिकांश व्यक्ती जे असतात ते बुद्धिमत्तेने साधारण असतात, पण खूप कमी व्यक्ती मतिमंद व प्रज्ञावान असतात बुद्धिमत्तेच्या वितरणामध्ये। यानंतर पुढील प्रश्न आहे, पियाजेच्या मते विकासाची प्रक्रिया कोणत्या क्रमाने होते? अतिशय महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे। तर या ठिकाणी याचं डायरेक्ट मी उत्तर दिलेलं आहे, सात्मीकरण, समावेशन, समतोलन, पुनरावृत्ती। सात्मीकरण, असमतोल आणि सात्मीकरण हा जो क्रम आहे हा क्रम लक्षात ठेवायचा आहे, परीक्षेला हा क्रम विचारला जातो। त्याच्यामुळे सात्मीकरण, समावेशन, समतोलन, पुनरावृत्ती, सात्मीकरण, असमतोल आणि सात्मीकरण हा क्रम लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे, बालकेंद्रित शिक्षणात मुले सामान्यतः कोणत्या स्वरूपात शिकतात? तर या ठिकाणी ऑप्शनचा जर विचार केला तर व्यक्तिगत शिक्षकाकडून आणि व्यक्तिगत व सामूहिक दोन्ही प्रकारे। तर ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे की बालकेंद्रित शिक्षणामध्ये मुले जे आहेत ते व्यक्तिगत व सामूहिक या दोन्ही प्रकारे शिकतात। यानंतर पुढील प्रश्न आहे, एक शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवताना एका विषयाचा दुसऱ्या विषयाशी संबंध जोडतात, त्यामुळे विद्यार्थी संकल्प समजण्याबाबत चिंतित होतो का? तर अजिबात नाही। विद्यार्थ्यास एकात्मिक ज्ञानस्वरूपाचा परिचय होतो। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे विद्यार्थ्यास एकात्मिक ज्ञानस्वरूपाचा परिचय होतो।
एक शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवताना एका विषयाचा दुसऱ्या विषयाशी संबंध जोडते, त्यामुळे. या ठिकाणी अध्यापनाकडे दुर्लक्ष करतो हे देखील येणार नाही आणि संकल्पना समजत नाहीत हे देखील या ठिकाणी उत्तर येणार नाही. यानंतर पुढील प्रश्न आहे, डी.एड. झालेला विद्यार्थी टी.ई.टी. परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी भरपूर परिश्रम करतो. तो विद्यार्थी दृष्ट्या प्रेरित झालेला आहे. तर तो बाह्यदृष्ट्या प्रेरित झालेला आहे का? अजिबात नाही, कारण त्याला स्वतःला टी.ई.टी. परीक्षा उत्तीर्ण व्हायची आहे. त्यासाठी तो भरपूर प्रयत्न करत आहे, म्हणजेच तो आंतरिकदृष्ट्या प्रेरित झालेला आहे. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, शाळेत मुलांनी स्वतः बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करणे, संगीत व नाट्य स्पर्धा भरविणे यातून कोणती बाब घडून येते? शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते का? अजिबात येणार नाही. बालकांमधील सर्जनशीलतेला चालना मिळते. हेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे की शाळेत मुलांनी स्वतः बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करणे, संगीत व नाट्य स्पर्धा भरविणे यामधून बालकांमधील सर्जनशीलतेला चालना मिळणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, वर्गात समूह चर्चा आयोजित करणे, विद्यार्थ्यांचे गट करून त्यांना प्रकल्प देणे यातून कोणते अध्ययन घडून येते? तर या ठिकाणी परस्पर स्पर्धेतून अध्ययन घडणार आहे का? अजिबात नाही. मनोरंजनातून नाही. सूचनाभिमुख अध्ययन घडणार नाही. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4 सामाजिक सहभागातून अध्ययन. यानंतर पुढील प्रश्न आहे, शिक्षण ही त्रिध्रुवी प्रक्रिया असल्याचे कोणी सांगितलेले आहे? अतिशय महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे, पाठच करून ठेवा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे जॉन ड्यूई यांनी शिक्षण ही त्रिध्रुवी प्रक्रिया असल्याचे सांगितलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, सुप्तावस्थेत असलेल्या दैवी पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण. ही शिक्षणाची व्याख्या कोणी केली आहे? ज्या व्याख्या आज 2-4 तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहेत त्या लिहून घ्या आणि त्या कोणी केलेल्या आहेत हे पाठच ठेवा. तर या ठिकाणी स्वामी विवेकानंद या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यांनी काय व्याख्या केलेली आहे की सुप्तावस्थेत असलेल्या दैवी पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण होय. यानंतर पुढील प्रश्न आहे, पियाजेच्या मते अध्यापनात शिक्षकांनी खालीलपैकी कोणती बाब लक्षात ठेवावी? या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे, अध्ययन सरावाला महत्त्व देणे हे येणार नसून प्रत्येक मुलाचे विचार प्रक्रिया भिन्न असते ही बाब लक्षात ठेवणे अतिशय गरजेचं आहे असे पियाजे यांनी सांगितलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट कोणते? तर या ठिकाणी अभ्यासक्रमाची माहिती देणे हे उद्दिष्ट आहे का? अजिबात नाही. विद्यार्थी विचारशक्तीचा विकास करणे, ऑप्शन नंबर 2 हेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. विद्यार्थ्यास परीक्षेसाठी मार्गदर्शन करणे येणार नाही. विद्यार्थ्याला नोकरी देणे हे देखील येणार नाही. यानंतर पुढील प्रश्न आहे, शिक्षण ही जीवन जगण्याची प्रक्रिया आहे, भविष्यकालीन जीवनाची तयारी नव्हे असे मत कोणी मांडले? परत एकदा व्याख्या आलेली आहे. तर शिक्षण ही जीवन जगण्याची प्रक्रिया आहे, भविष्यकालीन जीवनाची तयारी नव्हे असे मत जॉन ड्यूई यांनी मांडलेलं आहे. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, स्वामी विवेकानंदाच्या मते खालीलपैकी कशामुळे अध्ययन शक्य होते? तर त्यांनी सांगितलेलं आहे की एकाग्रतेमुळे अध्ययन शक्य होते. या ठिकाणी पाठांतर, विमर्शन, धर्मशिक्षण हे येणार नाही. यानंतर खालीलपैकी निसर्गवादाने कोणत्या शिक्षणाचा पुरस्कार केलेला आहे? तर निसर्गवादाने बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कार केलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, स्वातंत्र्याचा अभाव असणारा शाळा म्हणजे निव्वळ कारखाने आहेत असे कोणी म्हटले आहे? महत्त्वपूर्ण व्याख्या आहे, विधान आहे. स्वातंत्र्याचा अभाव असणाऱ्या शाळा म्हणजे निव्वळ कारखाने आहेत असे रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलेलं आहे. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर शाळा ही सामाजिक संस्था असल्याचे कोणी म्हटले आहे? तर शाळा हे सामाजिक संस्था असल्याचे असे म्हटलेलं आहे जॉन ड्यूई यांनी. आत्तापर्यंत आपण 3 विधाने पाहिलेली आहेत जॉन ड्यूई यांच्यावर. यानंतर पुढील प्रश्न आहे, शिक्षक हा माळ्यासारखा असावा असे कोणी म्हटले आहे? अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे की शिक्षक हा माळ्यासारखा असावा असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी फ्रोबेल यांनी. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर
जेव्हा एक शिक्षिका दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना सामान्य मुलांबरोबर सांघिक अध्ययन कृतीमध्ये सहभागी करते, तेव्हा ती सामान्य विद्यार्थ्यांच्या अध्ययन करण्यात अडचणी निर्माण करते का? अजिबात येणार नाही. दृष्टिबाधित विद्यार्थ्याविषयी सामान्य विद्यार्थ्यास सहानुभूतीचा दृष्टिकोन तयार करते, हे देखील येणार नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे समावेशक शिक्षणानुसार अध्ययनास प्रोत्साहन देते. तणाव वाढते तर अजिबात येणार नाही. यानंतर आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे, जीन पियाजेची जी उपपत्ती आहे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर जीन पियाजे यांची जी उपपत्ती आहे ती वाढ व विकास याच्याशी संबंधित आहे. मित्रांनो, लवकरच आपण थेअरीचे व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करणार आहोत. तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक पोहोचवा. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुनश्च एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.